नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी चमचमीत आणि अगदी सोप्या पद्धतीने ढेमशे आणि चना डाळीची भाजी। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी ढेमसे घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। मस्त असे आपल्याला इथे कोवळे असे ढेमसे बघून घ्यायचे आहे, ज्यामध्ये अजिबात बी नसेल अशा पद्धतीचे आपल्याला इथे ढेमसे वापरायचे आहे, म्हणजे भाजी आपली मस्त अशी बनवून तयार होते। इथे मी पावशेर ढेमसे घेतलेले आहे आणि त्यानंतर हे ढेमसे मी छान असे धुवून आणि आधीच पुसून घेतले होते। इथे मी सर्व ढेमसे अशा पद्धतीने चौकोन आकारात कट करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये ढेमसे इथे कट करून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी हरभरा डाळ अशा प्रकारे रात्रभर भिजवून घेतलेली आहे। इथे मी 2 ते 3 चमचे हरभरा डाळ भिजवून घेतली होती। त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचा एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे कट करून। त्यानंतर सर्वात आधी फोडणीला मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। तेल आपल्याला आधी छान असं गरम करून घ्यायचं आहे, नंतर यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायचे आहे। जिरे मोहरी छान अशी तडतडली की लगेच यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कांदा इथे आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला इथे छान असा परतला की लगेचच यामध्ये कट करून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे। तुम्ही इथे लसूण ठेचून सुद्धा घालू शकता, मी इथे असा कट करून घेतलेला आहे। लसूण सुद्धा आपल्याला मस्त असा कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण आपला इथे छान असा परतून झाला की लगेचच त्यामध्ये चमचाभर लाल तिखट, पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा भरून मी इथे गोडा मसाला घालून घेतलेला आहे। त्यानंतर लगेचच यामध्ये भिजवून घेतलेली हरभरा डाळ घालून घ्यायची आहे। हे मी हलकसं परतलं की लगेचच यामध्ये कट करून घेतलेले ढेमसे घालून घेणार आहे। ढेमसे आणि डाळ आपल्याला मसाल्यांसोबत मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे। यावर आता आपल्याला झाकण ठेवून इथे मी आता अशा पद्धतीची खोल प्लेट या कढईवर झाकण ठेवलेली आहे आणि त्यावर मी आता पाणी घालून 3 ते 4 मिनिटं भाजी मस्त अशी वाफवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला ही भाजी मध्ये मध्ये एकदा दोनदा चेक करायची आहे। तसं पाणी आपण यावर ठेवल्यामुळे आपली भाजी अजिबात कढईला लागत नाही। एकदा आपल्याला ही भाजी हलवून परत यावर झाकण ठेवून ढेमसे छान हे शिजवून घ्यायचे आहे। ढेमसे शिजायला थोडासा वेळ लागते। बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली इथे भाजी बनवून तयार झालेली आहे। कोथिंबीर घालून घेऊ। तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।